चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. पहा, ज्या विद्यार्थ्यांची नुकतीच 10वी पास झालात आणि 12वी पास झालात, आपला 12वीचा निकाल प्रसिद्ध झालाय आणि 10वीचा निकाल लगेचच प्रसिद्ध होणार आहे, म्हणजे जाहीर होणार आहे. मग आता प्रत्येकाला चिंता असेल की 10वी झाली किंवा 12वी पास झालात आणि 10वी 12वी नंतर काय करायला पाहिजे. प्रत्येक पालकांच्या समोर तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समोर हा एक पडलेला प्रश्न आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. मग जर आपली 10वी किंवा 12वी पास झालेला असाल आणि आपल्याला जर सरकारी नोकरीचं स्वप्न असेल, जर सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहा, तर लक्षात घ्या, ज्यांची 10वी 12वी पास झाली असेल आणि आपल्याला स्पर्धा परीक्षेकडे वळायचंय. स्पर्धा परीक्षेकडे वळायचंय म्हणजेच काय, तर आपल्याला पोलीस भरतीची तयारी करायची आहे, वनरक्षकची करायची आहे, आपल्याला सैन्यामध्ये म्हणजे आर्मी भरतीची तयारी करायची, वनरक्षक व्हायचंय, राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदीचा पोलीस व्हायचंय, किंवा कुठल्या तरी ऑफिसमध्ये तलाठी व्हायचंय, ग्रामसेवक व्हायचंय, लिपिक व्हायचंय, अशी कुठली ना कुठला एक पद आपल्याला मिळवायचंय. ते पद मिळवण्यासाठी ते पद मिळणार आहे आणि त्या पदासोबत आपल्याला काही गोष्टी मिळणार आहेत. काही गोष्टी म्हणजेच काय, पैसा सुद्धा नोकरीच्या माध्यमातून मिळणार आहे. आपल्याला एका समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या भावकीमध्ये, आपल्या घरामध्ये आपला सगळीकडे मान सन्मान वाढणार आहे. त्यामुळं आपल्याला सरकारी नोकरीचं स्वप्न असेल आणि सरकारी नोकरी मिळवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. 12वी पास झाल्यानंतर आपल्याला विविध मार्ग असतात. विविध मार्ग म्हणजे आपलं आर्ट शिक्षण झालेलं असेल किंवा कॉमर्स मधून झालेलं असेल किंवा सायन्स मधून शिक्षण झालेलं असेल. आर्ट, कॉमर्स, सायन्स कशामधून सुद्धा आपलं जर 12वी पास झाला असेल आणि आपल्याला आपल्या पुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. कुणाचं स्वप्न असतं मला डॉक्टर व्हायचंय, कुणाचं स्वप्न असतं मला फार्मासिस्ट व्हायचंय, म्हणजे त्याला डी फार्म करायचंय, बी फार्म करायचंय, कुणाला नर्सिंग फील्ड कडे जायचंय, कुणाला ऍग्रिकल्चर कडे जायचंय. पण एक लक्षात असू द्या, आपण फार्मसी का, नर्सिंग करा किंवा आणखीन कुठला डिप्लोमा करा, ITI करा, इंजिनिअरिंग करा, कुठलाही डिप्लोमा जर केला, आपण नर्सिंग केला असेल, कुठलाही केला असेल, तर आपण जर त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल जर पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब आपल्याला त्यानंतर मिळणार आहे. परंतु जर आपल्याला गव्हर्नमेंटची नोकरी करायची असेल, शासकीय सेवेत जायचं असेल, तर आपल्याला स्पर्धा परीक्षेशिवाय मार्ग नाही. म्हणजे आजच्या जगात स्पर्धा परीक्षेशिवाय कुठेही काही चान्स नाही. मग आपल्याला गव्हर्नमेंटची कुठली नोकरी जर करायची असेल तर आपल्याला स्पर्धा परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण जर आज 10वी किंवा 12वी पास झाला आणि जर आपण या फील्डमध्ये पडला, म्हणजे याच्यामध्ये जर एंट्री मारली आपण, मग BA असेल, BCom असेल किंवा BSc असेल किंवा आणखीन कुठल्याही कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊन आमच्याकडे म्हणजे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीला प्रवेश घेऊ शकता. तुमचं जे कॉलेजचं एज्युकेशन असेल तेही तिकडे चालू असेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा इकडे चालू असेल. मात्र तुम्हाला कॉलेजला जाता येणार नाही जर तुम्ही निवासी बॅचला ऍडमिशन घेतलं असेल तर. मग त्यासाठी तुम्हाला निवासी बॅचच्या माध्यमातून पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल किंवा इथल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करायची असेल तर आपल्याला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयारी करता येणार आहे. याच्यामध्ये मुला मुलींच्या निवासी बॅचेस आहेत. हे जे आहे हे मुलांचे निवासी वसतिगृह आहे. मग या मुलांच्या निवासी वसतिगृह अशा प्रकारचा भव्य असा कॅम्पस आहे. या ठिकाणी हा असा जो जे ग्राउंडचे विद्यार्थी आहेत त्याची आता ही काउंटिंगची वेळ आहे आणि काउंटिंग घेतानाचा हा जो क्षण आहे हे आहे मुलींचं निवासी वसतिगृह. या ठिकाणी मुलींची राहण्याची व्यवस्था आहे. मुलगा आणि मुलगी यांचे स्वतंत्र वसतिगृह आहेत. मुलांचा आणि मुलींचा वसतिगृहाचा संबंध नाही. ओके, म्हणजे दोन्ही सुद्धा काय आहेत, वेगवेगळे आहेत. हा मुलांचा क्लास असतो. अशा प्रकारे हे बघा, सर शिकवताना दिसत आहेत. हा डिजिटल बोर्ड आहे, हा साधा बोर्ड आहे. म्हणजे वर्गामध्ये तुम्हाला जे शिकवल्या जाते ते सर्व डिजिटल बोर्डवरती शिकवल्या जाते. डिजिटल बोर्डवर शिकवण्याला जाते. हा क्लासरूम आहे. हा आपला हॉस्टेलचा जी निवासी बॅच असणार आहे तिथला क्लासरूम आहे आणि हे जे आहे हे आपलं हॉस्टेल आहे. हा अशा प्रकारच्या हॉस्टेलची इमारत आहे. आपली या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असणार आहे. इथं पिण्याची पाण्याचा RO प्लांट असणार आहे. या ठिकाणी आपलं ऑफिस आहे. इथेही मुलांच्या व्यवस्था आहे राहण्याची. आणि या इकडे प्रत्येक विद्यार्थ्याला जिम मारण्याची स्वतंत्र जिम सुद्धा आपल्या निवासी बॅच मध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर आपली क्लासरूम आहे, सोबतच स्वतंत्र अभ्यासिका आहे. म्हणजे तुम्ही जर आपल्याकडे प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र अभ्यासिकेची शीट सुद्धा त्या ठिकाणी त्याच फीस मध्ये मिळणार आहे.
लक्षात घ्यायचं ही झाली मुलांचं हॉस्टेल. याच्याच पाठीमागच्या साईडला बॅक साईडला तुम्हाला तिथं 400 मीटर लांबीचा लाल मातीचा ट्रॅक आहे. म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत किंवा आर्मी भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी मैदानी चाचणी आपली सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन्ही पण वेळेस होत असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, मात्र जसं का ऊन कमी होईल तेव्हा दोन्ही पण टाइम आपलं सकाळ आणि संध्याकाळ ग्राउंड असतं. जे मुलं पोलीस भरतीची तयारी करतात, वनरक्षक करतात, आर्मी भरती करतात, अशा विद्यार्थ्यांना तिथंच ह्याच्या बॅक साईडला म्हणजे आपल्या इमारतीच्या बॅक साईडला लाल मातीचा सुसज्ज असा त्या ठिकाणी ट्रॅक आहे. तुम्ही येऊन स्वतः भेट देऊन त्या मुलं असतील मुली असतील या सर्वांसाठी एकच ट्रॅक आहे. ज्या मुली हॉस्टेलला आहे त्याला हॉस्टेल पासून ग्राउंड पर्यंत जाण्यासाठी बसची सुविधा सुद्धा हॉस्टेल मार्फतच उपलब्ध आहे. आपले दररोज 4 तास नियमित क्लास होत असतात. मग याच्यामध्ये काय काय आम्ही देणार आहोत तर लक्षात घ्या, हॉस्टेलची जी निवासी बॅच असणार आहे या हॉस्टेलच्या निवासी बॅच मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार आहेत तर हॉस्टेलच्या निवासी बॅच मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एका छताखाली मेस भेटणार आहे. त्याच एकाच छताखाली तुम्हाला क्लास असणार आहे. एकाच छताखाली तुम्हाला ग्राउंड असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिमची सुद्धा सुविधा उपलब्ध असणार आहे. जिम मात्र ही फक्त मुलांसाठी असणार आहे, मुलींसाठी पण असणार आहे. मात्र ज्यांचा गोळाबीक आहे किंवा काही काही इव्हेंटला जिथं जिथं लागते त्याच वेळेस म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा आपल्याला जिम मध्ये स्वतः ग्राउंडचे जे ट्रेनर आहेत ते घेऊन जाऊन ज्या मुलींचा गोळा वगैरे बीक असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी जिम सुद्धा आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं मेस आहे, क्लास आहे, ग्राउंड आहे, त्याच्यानंतर आपल्याला सुसज्ज अशी अभ्यासिका आहे. आणि याच ठिकाणी अशा सर्व सुविधा असणार आहेत. आपला जो क्लास आहे हा क्लास दररोज 4 तास असणार आहे. क्लासची वेळ किती असणार आहे? 4 तास. म्हणजे आपला मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल आणि जीके असा 4 तास लेक्चर आपले या ठिकाणी होणार आहेत. मेस मध्ये तुम्हाला सकाळच्या वेळेला नाश्ता असणार आहे. नाश्ताच्या नंतर तुम्हाला दुपारी 1 वाजता काय असणार आहे तर 1 वाजता जेवण असणार आहे आणि संध्याकाळी 8 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला जेवणाची वेळ असणार आहे. म्हणजे सकाळी नाश्ता आणि 2 वेळेचं जेवण आपल्याला या मेसच्या सुविधेमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 4 तास क्लास असणार आहे. ग्राउंड 2 वेळा आपलं ग्राउंड होणार आहे सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी. त्याच्यानंतर जिम आहे विद्यार्थ्यांसाठी. अभ्यासिका तर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी 24 तास ही खुली असणार आहे. आपण आपल्या स्वतंत्र जी शीट आहे ती आपल्याला फिक्स असणार आहे. 2x2 आपली त्या ठिकाणी जी अभ्यासिका आहे अशी एकदम दर्जेदार अशी अभ्यासिका आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची 10वी किंवा 12वी झाली, 10वी किंवा 12वी झाली असेल हे मुलांचं हॉस्टेल. त्याच्यानंतर ही मुलींची इमारत आहे हॉस्टेलची. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ज्यांची 10वी किंवा 12वी झाली असेल आणि आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आणि सरकारी नोकरी म्हणजे अत्यंत कमी पैशामध्ये मिळणारी ही नोकरी आहे. आपण जर पाहिलं विविध कोर्स करायचे असतील म्हणजे आपण डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, नर्सिंग असेल किंवा अशा कुठेही तुम्हाला जर जेएनएम एएनएम तुम्ही पाहिलं असेल, वर्षाची जी फीस आहे त्या फीसचा जर विचार केला आपण, जे डोनेशन असतं, मॅनेजमेंटचा कोटा असतो, त्या कोट्याच्या तुलनेत स्पर्धा परीक्षेला लागणारा खर्च अत्यंत कमी आहे. म्हणजे जे गरीब घरातून येतात पण गरीब घरातून आल्यानंतरही आपल्याला सरकारी नोकरीचं स्वप्न मिळून आपण जरी गरीब घरातून जन्मलेला असेल तरी आपण गरीब राहणार नाहीत. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला सरकारी नोकरी मिळवणं गरजेचं आहे. मग सरकारी नोकरीमध्ये विविध नोकऱ्या असेल, मग कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही आमच्या अकॅडमीला भेट द्या. अकॅडमीचा पत्ता आहे, ऑफिसचा पत्ता आहे रायगड कॉर्नर, रायगड कॉर्नर, जुना पेडगाव रोड, जुना पेडगाव रोड, परभणी. आणि जर तुम्हाला हॉस्टेलचा पत्ता तर या ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला हॉस्टेलचा पत्ता दिला जाईल किंवा मुलांच्या हॉस्टेलचा जर पत्ता पाहिजे असेल तर ते गंगाखेड रोड, गंगाखेड रोड, ब्राह्मणगाव फाटा, ब्राह्मणगाव फाट्याच्या जवळ आपलं निवासी बॅच आहे. तुम्हाला जर अधिक माहिती या बॅच बद्दल माहिती अधिक पाहिजे असेल तर आपल्याकडे या नंबरवर तुम्ही 77 74 84 0095 किंवा 87 66 51 54
11 या कुठल्याही एका नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि कॉल केल्यानंतर या निवासी बॅच बद्दल अधिक माहिती तुम्हाला कॉलवर मिळणार आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व सुविधा, आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता किंवा ह्या नंबरवरती कॉल करून आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता. चला, धन्यवाद.